जय शिवराय बांधवांनो. जसं की मी आधी बोललो होतो की आपण लवकरच आपले वकील बांधवांना आणूयात आणि त्यांच्याशी चर्चा करूया. तर आज आपले वकील बांधव पण आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत जॉईनच होणार आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की जी सोशल मीडियावरती इकडं तिकडं जरांगे भाऊंच्या विरोधात किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात जी टीम ऍक्टिव्ह झालेली आहे, ज्या अफवा पसरवतायत, अनेक जवळचे लोक फुटतायत, ते काही ते काही बोलतायत, अनेक वकील बांधव पण येत आहेत, ते पण काही ना काही बोलतायत. तर म्हटलं चला, जे जरांगे भाऊंच्या टीम मध्येच होते किंवा त्यांच्यासोबत काम करत होते, एकदा आपण त्यांनाच लाईव्ह आणून जी सत्यता आहे ती सत्यता पटवून बघू. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल, हा लाईव्ह झाल्यानंतरही किंवा अर्धवट बघू नये, स्किप न करता बघू नये, पूर्ण एकदा बघावा. तुमचे काय जे प्रश्न असतील ते प्रश्न इथे विचारू तुम्ही शकतात. त्याच्यानंतर तो अध्यादेश होता, ती अधिसूचना होती किंवा सगळे सोडायचा काय विषय, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला ह्या लाईव्ह मार्फत मिळणार आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं रेडी ठेवा. आपलेही काही प्रश्न रेडी आहेत. आपलेही काही वकील बांधव ते तुम्हाला उत्तर द्यायला तिथे आलेले आहेत. पूर्ण कायदेशीर सगळं तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपण राजेश टेकाळे, ऍडव्होकेट राजेश टेकाळे जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला एवढा मोलाचा वेळ आपल्याला दिला. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जे पण काही कायदेशीर गोष्टी असतील मराठा क्रांती मोर्चाच्या, गायकवाड सर असतील किंवा इतर अनेक आपले वकील बांधव असतील, त्याच्यापैकीच आपले एक राजेश टेकाळे सर की जे पहिल्यापासून मराठा क्रांती मोर्चाची वकील टीमची धुरा ते सांभाळतायत, पहिल्यापासून सांभाळतायत. आणि प्रत्येक बारकावे त्यांनी मला, म्हणजे ऍक्च्युली आम्ही आधीपासूनच संपर्कात आहोत, पण प्रत्येक बारकावे त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितले. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हीही विचारू शकता. राजेश टेकाळे सर, नमस्कार. नमस्कार सर्वांना. जय गौ, जय शिवराय. तर आता डायरेक्टली मीच चालू करतो. बाकीच्या बांधवांना जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा ते नक्की विचारतील. पण नेमकी हा जो मसुदा तयार झालेला आहे किंवा ज्या दिवशी वाशीमध्ये जे सगळं जरांगे भाऊंनी वाचून दाखवलं, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न तयार झाले की मराठ्यांच्या माथी काय आलं किंवा मराठ्यांच्या नशिबी काय आलं, मराठ्यांची फसवणूक झाली, अशा तशा गोष्टी. त्याच्यानंतर अनेक जवळचे बांधव सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागले. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही एकदा तो जी आर व्यवस्थित आपल्या बांधवांना समजून सांगावा आणि त्याच्यानंतर मग आपण प्रश्न आणि उत्तर त्या गोष्टी चालू करूया. आता पुढचं नियोजन तुम्हीच बघावं. कसं आहे चेतनजी, मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा आहे तो ऍक्च्युली जुलै 2023 मध्ये त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारून यापुढे कुंडी नोंदी शोधण्यासंदर्भामध्ये मराठवाड्यासाठी हा लढा चालू केला होता. तथापि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी हा लढा पूर्ण महाराष्ट्रासाठी चालू केला. त्यानंतर त्यांनी 14 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणाच्या माध्यमातून मग पुन्हा सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि शिंदे समिती जी आहे ती महाराष्ट्रासाठी एक्सटेंड केली. आता मला एक गोष्ट या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना सांगायची आहे की मराठा आरक्षण हे 2014 साली दिलं गेलं होतं, 50% बाहेरचं आरक्षण. त्यावेळेला ESBC असा एक कायदा केला गेला. ते मुंबई हायकोर्टमध्ये टिकलं नाही. 2018ला SEBC नावाने कायदा केला गेला, पण तथापि त्या कायद्याला बॅकवर्ड क्लास कमिशनचा चांगला रिपोर्ट होता आणि त्या रिपोर्टचं सोशल एज्युकेशनल आणि एम्प्लॉयमेंट मधली इनएडिक्वेसी या संदर्भातले रिपोर्टमध्ये क्वांटिफायबल डेटा असल्यामुळे 2018चं आरक्षण मुंबई हायकोर्टमध्ये आम्ही सर्व वकिलांच्या माध्यमातून चांगला मोठा लढा त्या ठिकाणी उभा केला आणि ते टिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते टिकलं सुद्धा. 27 जून 2019ला ऑर्डर आली आणि मराठा आरक्षणाचा कायदा टिकला. तथापि नंतर तो सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झाला आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्याची सुनावणी ही करोना पिरियडमध्ये झाली आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी इंदिरा साहनी खटला जो आहे 9 जजेसचा, त्याच्यामध्ये इंदिरा साहनींनी सांगितलेलं आहे की 100% मधून पर्सेंटेज मोजलं पाहिजे. तथापि सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना मराठ्यांचं प्रमाण 48% मधून बॅकवर्डनेस तपासायला हवा होता, असा एक नवीनच नियम काढला आणि त्या नवीन नियमाच्या आधारे मराठा आरक्षण कायदा त्यांनी रद्द केला. आता 5 मे 2021 नंतर मराठा आरक्षणाचे दरवाजे टोटली बंद झालेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कुंडी नोंदी शोधण्याच्या
जी काही शिंदे समिती झाली त्या शिंदे समितीने जवळपास आजच्या तारखेला 54 लाख नोंदी त्या ठिकाणी शोधलेल्या आहेत आणि मराठा जे सांगतात की आम्ही मराठा आहोत त्या मराठा लोकांच्या कुंडी असल्याच्या नोंदी जवळपास 54 लाख सांगितल्या जातात आणि त्या 54 लाख नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला कुंडी आरक्षणाचे दरवाजे मनोज जरांगे यांच्या माध्यमातून उघडलेले आहेत. आणि हे सर्व जे कुंडी नोंदी शोधल्या जात आहेत आणि त्याच्यातून कुंडी सर्टिफिकेट मिळत आहेत मुलांना, त्याची व्हॅलिडिटी काही दिवसांनी होणार आहे. तर ही सर्व प्रक्रिया जी आहे ही त्याला मनोज जरांगे पाटील पहिला टप्पा असं म्हणतात आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 54 लाख नोंदी आणि त्या नोंदीच्या माध्यमातून प्रत्येक नोंदीच्या माध्यमातून साधारण 5 ते 10, 20 काही ठिकाणी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी रक्त नात्यातील लोकांना कुंडी सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे जवळपास 50 लाख नोंदी आहेत त्याच्यातून दोघांना जरी मिळालं तरी 1 कोटी लोक जातात त्याच्यामध्ये. याचं जे यश आहे, याचं जे श्रेय आहे हे केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांचं आहे. मला सांगा की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फसवलं गेलं किंवा तसं झाला असा आरोप करणारी मंडळी आहे. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे दरवाजे उघडलेत का त्यांनी कधी? किंवा त्यांनी मराठा समाजाला कुंडीच्या नोंदी मिळवून देण्यासाठी कधी काही प्रयत्न केलेत का? हा खरा प्रश्न आहे. आज समाजाला फसवलं वगैरे म्हणणं सोपं आहे, पण काम करणं आणि त्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना आज त्यांच्या कुंडी नोंदी शोधल्या त्याच्यामुळे त्यांना आज कुंडी झाल्यानंतर तुम्हाला युपीएससी as well as एमपीएससी साठी अप्लाय करता येतं. एमपीएससीच्या जागा कमी असतील तर युपीएससी मध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला आरक्षणातून एमपीएससी युपीएससी देता येते. या पहिल्या टप्प्याच्या याच्यातच मनोज जरांगे यांचं यश आहे. तथापि त्यांचं असं मत आहे की बाबा एवढ्या प्रमाणात जर नोंदी सापडल्यात तर तुम्ही मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्यायला चालू करा. सरकारला सरसकट देण्यामध्ये कायदेविषयक काही अडचणी असतील किंवा कुंडी काही खानदेशातला कुंडी, विदर्भातला कुंडी, मराठवाड्यातला कुंडी, पश्चिम महाराष्ट्रातला कुंडी हा एक जरी असला तरी काही वेगवेगळ्या कुंडी जाती आहेत ज्याची कुंडी नातेसंबंध नाहीये आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं किंवा कास्ट सर्टिफिकेटचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये रिलेटिव्हची डेफिनेशन आहे, सगळे सोयऱ्याची डेफिनेशन नाहीये. तर त्या कायद्यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर लग्न नातेसंबंध ज्यावेळी आपण जोडतो त्यावेळी सोयऱ्यांच्या माध्यमातून किंवा आपण म्हणतो किंवा सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की मुलगी पसंत आली पण पहिली सोयरीक जुळते का बघा. सोयरीक जुळते का बघा म्हणजे काय की त्यांचा आपलं गोत्र एक नाही ना किंवा हे जे सामाजिक ज्या मान्यता आहेत त्या मान्यतांच्या माध्यमातून आणि सम जातीच्या आणि वेगळ्या गोत्रातल्या पण मराठा समाजातल्याच मुली आपण त्या ठिकाणी वधू म्हणून त्या ठिकाणी सर्व मान्यता आहे त्यासाठी. तर सगळे सोयरे ही जी प्रचलित पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याच जातीतील मुली त्या ठिकाणी आपण आपल्या वरासाठी शोधत असतो. तर सगळे सोयरे याच्या माध्यमातून मराठा समाजाचे खरे नातेवाईक ठरतात आणि त्या नातेवाईकांच्या जर कुणबी नोंदी असतील तर अशा कुणबी नोंदींच्या माध्यमातून तुमच्या नातेवाईकाला सोयऱ्याच्या नातेवाईकाला म्हणजे काय की बाबा ज्याचे मुलीच्या लग्न संबंधातून जे नाते तयार होतात त्यांना आपण सोयरे म्हणतो आणि जे आपल्या रक्त नातेसंबंधातले लोक आहेत त्यांना आपण सगळे म्हणतो. तर सगळ्यांच्या रक्तसंबंधामध्ये आपण कधी लग्न करत नाही, सोयऱ्यांमध्ये लग्न करतो. ही सर्व मान्यता आहे आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या सर्वसामान्य नॉलेजचा त्यांनी त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि या कायद्यामध्ये त्यांनी बदल करून घेण्यासाठी त्यांनी प्राथमिक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये हा कायदा कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याच्यावरती खलबतं केली त्यांनी आणि हा माणूस कित्येक दिवस झालं हे आंदोलन लढवतोय. अशा या ग्रामीण भागातून आलेल्या माणसाने आज तुम्हाला आरक्षणाचे दरवाजे उघडलेत. खरं तर सुप्रीम कोर्टाने नुसतं आरक्षणाचे दरवाजेच बंद केले नव्हते, त्याच्यावर कुलूप पण लावलेला आहे. तुम्हाला तो दरवाजाच उघडता येत नाही. अशा व्यक्तीच्या माध्यमातून आज मराठा समाजाला आरक्षणाचा दरवाजा उघडलेला आहे. पण या ज्या पद्धतीनं हे मागण्या आपल्या मान्य झाल्या त्या कोणालाही अपेक्षित नव्हत्या
की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज आज आंदोलनाच्या माध्यमातून 50,000च्या वरती गाड्या आज तिथे नवी मुंबईमध्ये साधारण महिन्याभरच तयारी करून आल्या होत्या. तथापि सरकारने याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली, कायदा पारित करतो असं आश्वासन दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी आज अधिसूचना इश्यू केलेली आहे आणि त्या अधिसूचनेला 16 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन्स त्यांनी कॉल केले आहेत किंवा सूचना त्यांनी कॉल केल्या आहेत. त्याच्यामध्ये सूचना देण्याची जी कार्यपद्धती असते त्याच्यामध्ये तुम्हाला याची जी डेफिनेशन आहे, सगळे सोयऱ्याची डेफिनेशन किंवा त्याच्यानंतर कुणबी नातेवाईक कोण याच्या संदर्भातली जे विवेचन आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला सुधारणा सुचवायची असेल तर ती तुम्ही सुचवू शकता. त्याचा नीट अभ्यास करून सूचना असताना त्याला पण स्पष्टीकरण द्यावं लागतं काय कारणामुळे तुम्ही ती सूचना देताय. तर ही एक कार्यपद्धती आहे आणि त्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला हे आज सगळे सोयरेच्या माध्यमातून तुमचा राहिलेला जो समाज आहे तो जवळपास 1-1.5 कोटी समाज या आरक्षणाच्या टप्प्यात येणार आहे. याला दुसरा टप्पा म्हटलं जातं की समाजाला आरक्षणामध्ये टाकण्याचा हा दुसरा टप्पा आहे. तर पहिल्या टप्प्यात साधारण 1-1.5 कोटी लोक आरक्षणामध्ये येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण 1-1.5 कोटी लोक आरक्षणामध्ये येणार आहे. आणि मग राहिलं काय? लोक म्हणतात की सरसकटच्याने मागणी केली होती, सरसकट झालं नाही. काही लोकांनी तर याच्यामध्ये पितृसत्ताक हा जो शब्द आहे त्याला ऑब्जेक्शन घेतलं. आता मला सांगा, आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती आहे का पितृसत्ताक पद्धती आहे? पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मुलांच्या नावाने प्रॉपर्टी होते, मुलं त्या ठिकाणी घर चालवतात, मुलं त्या ठिकाणी वंश वाढवतात आणि सेम मातृसत्ताकच आहे. मातृसत्ताक मध्ये महिला घर चालवतात, महिला वंश वाढवतात, मुलं त्या ठिकाणी मुलीच्या घरी नवरा म्हणून नांदायला येत असतात. अशी आपल्याकडे पद्धती आहे का? नाही. मग मातृसत्ताक पद्धतीचा शब्द काही लोकांनी सोशल मीडियावरती वगैरे लिहिलेला लक्षात आलं. पण मला वाटतं की हे सगळे संभ्रम जे आहेत ते अज्ञानातून तयार होत आहेत आणि आपल्या समाजाने खरं याचा अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यासातून हा माणूस लढतोय तुमच्यासाठी आणि त्या लढाईच्या माध्यमातून त्यांनी आज मराठा समाजाला आरक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नातून त्यांना यश आलेलं आहे. आज कुणबी नोंदीच्या माध्यमातून साधारण 1-1.5 कोटी समाज त्या ठिकाणी जाणार आहे. सगळे सोयरीची जी डेफिनेशन आहे ती जर ऍक्सेप्ट झाली, ती जर टिकली, त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर त्याचा फायदा केवळ मराठा समाजाला होणार नाही तर त्या बाकीच्याही समाजाला त्याचा फायदा होणार आहे. कारण याच्यामध्ये बाकीच्या समाजाला सुद्धा कास्ट सर्टिफिकेट मिळण्यात अडचणी आहेत, पण मराठा समाजाला सुद्धा फायदा होणार आहे. तर अशा याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जर कोणी काही शंका घेत असेल किंवा त्यांच्या या कार्याला कुणी जर डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा घृणास्पद बाब काही नाहीये. कारण एवढं प्रामाणिकपणे जीवाची बाजी लावणाऱ्या माणसावरती तुम्ही घरी बसून पोटभर खाऊन जर त्या माणसाला जर तुम्ही नावं ठेवत असाल तर याच्यापेक्षा घृणास्पद काही नाहीये. आणि मी या लढ्यामध्ये 2014 पासून मी मराठा आरक्षणाचा अभ्यास किंवा याच्यामध्ये मी सातत्यानं आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय. याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आम्ही 100% उभा राहणार आहे. ओके सर, धन्यवाद सर याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. पण विषय पुन्हा तिथंच येऊन अडतोय. पितृसत्ताक जो शब्द आहे तो उद्दामून डायव्हर्ट करण्यासाठी उद्दामूनचे विरोधक आहेत किंवा काय ते वापरतायत. ऍक्च्युली त्यांना पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ही पद्धतच माहिती नाहीये. पण मला तुम्हाला हे विचारायचंय, समजा पितृसत्ताक पद्धत सगळे सोयरे आणि लग्न संबंधीचे कायदे ते केलेले आहेत, समजा तो कायदा जेव्हा पारित होईल, मग समजा माझ्या वडिलांचे साडू म्हणतोय मी, साडू म्हणजे माझ्या आईच्या बहिणीचे वडील, सॉरी हजबंड, तर मग जर समजा त्यांचं कुणबी सर्टिफिकेट असेल तर मग अशा याच्यातून सगळ्या सोयऱ्यामधून त्यांचं शपथपत्र आपल्याला चालू शकतं का? बघा, याच्यामध्ये खूप साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. सगळे म्हणजे कोण? तुमच्या रक्तसंबंधातली लोक. सोयरे म्हणजे कोण? स्त्रियांच्या संबंधातून निर्माण होणारी नाती. आता जर साडू तुम्ही म्हटला तर आईच्या बहिणीचे म्हणजे ते तुमचे सोयरे झाले ना. तुमच्या साडू आणि तुमच्या मिसेसचे बहिणीचे मिस्टर, तर ते तुमचे सोयरे झाले ना. सोयऱ्याच्या डेफिनेशन मध्ये ते बसतात ना. ते जर कुणबी असतील आणि त्यांनी जर स्वतः सर्टिफाय करून दिलं की बाबा हे आमचे सोयरे आहेत, आमचे नातेवाईक आहेत आणि याच जातीचे आहेत, तर त्याच्यामध्ये तुमची जी काही चूक झालेली आहे जात लावण्यामध्ये, ती चूक तुम्हाला दुरुस्त करता येते आणि दुरुस्त करून तुम्ही कुणबीमध्ये जाऊ शकता. एवढा साधा सोपा सरळ मार्ग तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातला, ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात तर 1-1.5 कोटी जाणारच आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या मार्गामध्ये काय,
की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी नष्ट झाल्यात, ज्यांच्या कुणबी नोंदी जीर्ण झाल्यात. कारण हा कुणबी नोंदीचा जो दस्तऐवज आहे तो 1885 पासूनचा आहे. 1897चे काही गॅझेट आहेत, 1885 मधले काही गॅझेट आहेत. ते काही ठिकाणी नोंदी त्या ठिकाणी सापडत नाहीयेत, काही ठिकाणी जीर्ण झालेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने नोंदी ह्या जळालेल्या आहेत. आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये एक जळतं धानोर नावाचं एक गाव आहे. त्या गावाचं नाव जळतं धानोर केवळ याच्यासाठी पडलं की हैदराबादच्या निजामाने त्या ठिकाणी बरंचसं रेकॉर्ड जाळलेलं होतं. तर अशा लोकांना सुद्धा कुणबी आरक्षणाचे फायदे सगळे सोयऱ्याच्या डेफिनेशन मधून मिळणार आहेत. एवढी साधी सोपी व्याख्या या ठिकाणी. आणि आपण मराठा लोकांना सगळे सोयरे किंवा गण गोत किंवा तुमचं गोत्र वगैरे ह्या बेसिक गोष्टी आहेत खरं तर. नाही, आता मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बांधवांनो. जे आतापर्यंत सांगितलं होतं की पितृसत्ताक म्हणजे काय, जे आधीपासून आहे. म्हणजे पहिले कसं सर्टिफिकेट मिळायचं, आपले काका, त्याच्यानंतर चुलते किंवा आजोबा पंजोबा यांच्यापासून आपल्याला पहिले सर्टिफिकेट मिळत होतं, तेच आता मिळणार आहे पितृसत्ताक मध्ये. अशी एक भ्रम निर्माण केला होता, पण तसं काही नाहीये. आपल्या लग्न संबंधातून तयार झालेले, मग ते आईपासून असेल किंवा कोणापासून असेल किंवा आपला मामा जरी असेल, आपले साडू बांधव जरी असतील किंवा आपले सासरे जरी असतील, तरीही आपल्याला कुणबी सर्टिफिकेट शपथपत्रानुसार काढता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पितृसत्ताक हा शब्दानुसार जाऊ नका, ही दिशाभूल करून घेऊ नका. पितृसत्ताक हा शब्द त्या ठिकाणी आवश्यक आहे, कारण की आपण पितृसत्ताक पद्धतीमध्येच आहोत सगळे. आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये आपल्या स्त्रियांच्या संबंधातून जे नाते तयार होतात त्यांना आपण सोयरे म्हणतो. हे पितृसत्ताक पद्धतीतलीच व्यवस्था आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. ठीक आहे. आता हा दुसरा टप्पा झाला सर आपले आरक्षणाचा. दुसरा टप्पा झाला. आता तिसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये समजा पहिला टप्पा तर आपला यशस्वी झालेला आहे. 1-1.5 कोटी लोक त्याच्यामध्ये येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे 1.5 कोटी लोक येतील. पण दरम्यानच्या काळात काय? दरम्यानच्या काळामध्ये म्हणून हा तिसरा टप्पा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ओबीसी सारख्या सवलती, शैक्षणिक सवलती मराठा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू केलेल्या आहेत. कारण की आरक्षणाचा कायदा आणखी पारित झालेला नाही. बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट येतोय. सगळे सोयऱ्याची डेफिनेशन इम्प्लिमेंट होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये मुलांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सरसकट मराठा मुलांना ओबीसी सारख्या सवलती आणि त्याच्यामध्ये फीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळणार आहे. साधारण मेडिकलचं जर तुम्ही ऍडमिशन जर कोणी घेतलं असेल तर त्याचं 12 ते 13 लाख रुपये त्याच्या ठिकाणी वाचणार आहेत. आणि मला हे कळत नाही की एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा माणूस आज या ठिकाणी तुमच्यासाठी काम करतोय. मला सांगा, तुम्ही तुमच्या डोक्यात तरी येत आहे विचार की पहिल्या टप्प्यात काय होईल, दुसऱ्या टप्प्यात काय होईल, मग दरम्यान काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी ही सगळी जी आखणी आहे ती केलेली आहे. आणि मी तर केवळ 2 तास झोपणाऱ्या या माणसाला खरं तर मी हॅट्स ऑफ केलं त्यांना की बाबा ही तुम्ही कसं करू शकता या सगळ्या गोष्टी. आणि एवढं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी हा माणूस विषय कसा होता, आपला समाज आहे ना हा लगेच रिॲक्ट होऊन जातो. हा कधी विचार करत नाही किंवा आलेली माहितीवरती अभ्यास करत नाही. कोणी एखादं याचं माहिती सोशल मीडियावर टाकून देतं, आपला समाज त्याच्याच मागे होतं. आपले समन्वयक झाले काही किंवा आपले काही बांधव झाले ते लगेच मीडियावरती येऊन चर्चा करायला लागतात. आता वकील बांधवही अनेक आले की ज्यांनी अनेक भ्रम अशा बाकीच्या गोष्टी पसरवल्यात, पण त्यांनी ह्या मुद्द्यांकडे लक्ष नाही दिलं. त्यांना ऍक्च्युअली सगळे सोयऱ्यांची डेफिनेशन स्वतःला माहिती नाहीये आणि ते समाजाला समजून सांगू राहिले आणि त्याच्यामुळे समाजही तिथं संभ्रमित झाला. नाही, पण हे जर मनोज जरांगे यांनी जे 2-3 टप्पे घेतलेत ना त्याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे ना. जो आज बाहेर आहे आरक्षणाच्या त्याला सुद्धा शैक्षणिक सवलत मिळणार आहे. आणि जेव्हा केव्हा सगळे सोयरेचा कायदा पास होईल तेव्हा तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार, म्हणजे नोकरीचं आरक्षण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे दरम्यानच्या काळातली सुद्धा व्यवस्था या माणसाने तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तुम्ही तर या खरं तर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि मलाही खूप मनाला वेदना झाल्या की अरे या माणूस न जेवता माझ्या समोर त्या माणसानं 8 तासामध्ये फक्त एक ऍपल खाल्लं, रात्री फक्त 2 तास झोपले. हे कशासाठी चाललं? या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून आपण स्वतः सगळेच जातोय सर. पण काही लोक असतात की त्यांना काड्या केल्याशिवाय होत नाही. पण माझा अजून एक प्रश्न आहे, हा जो ओबीसी सवलतीचा जी.आर. जो आलेला आहे, ह्या सवलती कधीपासून लागू होणार आहेत? ओबीसी सवलतीचा जी.आर. बघा 25 जानेवारी 2024 चा जी.आर. आहे
आणि हा जो जी आर आहे हा आपल्या याच्यावरती शासन निर्णयाच्या याच्यामध्ये संकेतांक क्रमांक त्याला आणखी आलेला नाहीये. तर तो संकेतांक क्रमांक शासन ज्यावेळी जाहीर करेल त्यावेळी त्या दिवसापासून ते लागू होईल. माझ्या माहितीप्रमाणे हा ते थांबलं का बरे अजून? एक मिनिट हा तुम्हाला सांगतो एक मिनिट. त्याचाही त्याचा संकेतांक क्रमांक तर माझ्याकडे जी कॉपी आहे ना त्याच्यावरती नाहीये. त्याच्या वेबसाईटला आलाय का ते बघायला पाहिजे, कारण त्याच्यावर त्यांनी आणखीन आलेलं नाही का. त्या संदर्भामध्ये आपण फॉलोअप घेऊ ना. त्या संदर्भामध्ये लगेच आपण फॉलोअप घेऊ. पुन्हा एक प्रश्न, ठीक आहे, पहिला झाला टप्पा, दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा झाला. आता मला अनेक बांधव म्हणतात, आता मला माहिती आहे की किती लोकांना मिळू शकतं, कारण तेवढा अभ्यास थोडासा मी पण केलेला आहे. पण जे बांधव आता एवढे भ्रमात आहे की बाबा आपल्याला मिळणारच नाही सर्टिफिकेट, समजा 10 बांधव राहिले, त्यांचं काय? एक सुद्धा बांधव आरक्षणातून राहील अशी शक्यता नाही, कारण की मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्याच बाबीचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, केवळ 30,000 मिळाले. तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हैदराबादचं जे गॅझेट आहे 1894चं ते ऍक्सेप्ट करून मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र, कारण त्या काळामध्ये तिथे कुणबींची लोकसंख्या जास्त दाखवलेली आहे आणि मराठा म्हणजेच कुणबी अशा पद्धतीच्या काही नोंदी पण आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र कशा देता येतील याची कार्यपद्धती, कारण शेवटी बघा प्रत्येक गोष्टीला एक कार्यपद्धती द्यावी लागते आणि ती कार्यपद्धती वैधानिक असली पाहिजे. त्याच्याशिवाय ती लगेच असे आज दिलं उद्या घेतलं असं होत नाही. शासनाचे निर्णय हे कायदेशीर पद्धतीने त्याची कार्यपद्धती ठरवून त्याला ते घ्यावे लागतात आणि त्या कार्यपद्धतीमध्ये बसून आपण ते करणार आहे. त्याच्यामध्ये फसवलं, तह झाला असे जे शब्द काही लोक वापरतायत ना त्यांची मला कीव येते खरं. तेच घरात बसून सोशल मीडियावरती पोस्ट करणे असेच लोक राहतात, नवीन नवीन अभ्यासात तयार होत असतात. बरं अजून एक प्रश्न एक तयार होतो सर. ऍक्च्युअली हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड, म्हणजे एक दिशाभूल करण्यासारखा प्रश्न आहे. ते जे आपले म्हणतायत की मराठा जात निघून जाईल, मराठ्यांचं अस्तित्व राहणार नाही, जातीचं अस्तित्व राहणार नाही, फक्त कुणबी मराठा होऊन जातील, याला तुम्ही कसं टॅकल करणार? अरे भावांनो, तुम्ही काय समजताय स्वतःला? छत्रपती शिवाजी महाराजांची जातही इंग्रज या देशात आले, मुघल आले, मराठे काय गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे जातीला. मराठा जात असे बोलण्याने तुमच्या नष्ट होत नसते. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लागलेला आहे आणि ही जातच त्याच्यातून तयार झालेली आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या, तुम्हाला कळेल मराठा जात नष्ट होते का ते. ठीक आहे. आणि मला एक असं विचारायचं आहे सर, की आता हे सगळे बोलतायत की मराठ्यांच्या हाती काय आलं, मराठ्यांच्या हाती काय आलं. तर जसं आता आपण सांगितलं की सर्व मराठ्यांना जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागत नाही तोपर्यंत ओबीसीच्या सवलती लागल्या. चेतनजी, मला एक गोष्ट समजत नाही, मराठा समाज एवढा अनभिज्ञ कसा? जो प्रयत्न करतोय त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारताय आणि जेव्हा तुमचं आरक्षण गेलं होतं 5 मे 2021ला आरक्षण तुमचं टोटली गेलं होतं, दारं लावून कुलूप लावलं होतं तिथे, त्यावेळी तुम्ही सगळे झोपलेलं होता. कुणी सुद्धा एक प्रश्न विचारला नाही सुप्रीम कोर्टावर या अशा पद्धतीचा निर्णय कसा आला किंवा केंद्र सरकारवर. ठीक आहे. तर याच्यावरती केंद्र सरकारकडे मार्ग आहे ना, शेड्यूल 9 मध्ये टाकून केंद्र सरकार करू शकतं. पण त्यावेळी का नाही प्रश्न विचारले? मी बऱ्याच बांधवांना शेड्यूल 9 बद्दल सांगितलेलं आहे, पण शेड्यूल 9 बद्दल ना राज्य सरकार बोलत ना आपले जे अभ्यासक, मी तर म्हणतो जे आता नवीन नवीन अभ्यासक तयार झालेत ना त्या अभ्यासकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की भावांनो शेड्यूल 9 काय? कारण त्यावेळेला तुमच्या लोकप्रतिनिधींवरती प्रश्न उठवला की बाबा तुम्ही आमचं आरक्षण गेलं, तुम्ही काय करताय? शेड्यूल 9 मध्ये टाका आमचा कायदा. त्यावेळेला सगळे गप्प बसलेले होते आणि आज जो माणूस तुमच्यासाठी जीव लावून काम करतोय, जीवाची बाजी ज्या माणसांनी लावलेली आहे, तो माणूस 14 दिवस तुमच्यासाठी उपाशी राहिला आहे. त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारताय, अरे लालसाही वाटली पाहिजे. तेच ना. पण मला एक कळत नाही सर की नेमकी आता ह्या ज्या गोष्टी होत आहेत
तर तो 16 फेब्रुवारीचा जो सगळीकडे ऑब्जेक्शन घेतलं जातंय किंवा म्हणून नंतर आपल्याला आरक्षण रद्द होईल आणि काय गोष्टी होती ते त्याची असं काय? आहे, कुठलाही कायदा बनवायचा असेल, आता समजा ही कसं आहे, कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कायद्यानुसार दिलं जातं. हम्म. त्याला जीआर काढला असता आणि सगळी सोयरीची डेफिनेशन टाकता आली असती का? नाही. नुसतं जीआर काढून ते होत नाही. जीआर काय लगेच निघतो आणि तो लगेच लागू होतो. पण जीआर कशाबद्दल असतो? फक्त कार्यपद्धतीबद्दल जीआर काढता येतो. पण तुम्हाला कायद्यात जर बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अधिसूचना काढून त्याच्यावरती ऑब्जेक्शन कॉल करावे लागतात. ही कायदेविषयक बाब आहे. ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ याला म्हणतात. ती फॉलो करावी लागते. कुठलाच कायदा असा एका दिवसात बनत नाही आणि त्यामुळं त्याच्यावरती ऑब्जेक्शन कॉल करून 16 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन कॉल केले जातील आणि त्याच्यानंतर या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यामध्ये होईल. तर आता पुन्हा एक प्रश्न आहे, लेवा पाटीदार, लेवा पाटील, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, मराठा यांना कायदेशीर दृष्ट्या एकच जात म्हणतात की मराठा या एकाच जातीच्या पोटजाती आहेत. आता हा तर वेगळाच प्रश्न आहे, आरक्षणाच्या बाबतीत हा प्रश्न नाही, पण तरी एकदा त्यांचं बघून घेऊ आपण. नाही बघा, लेवा पाटीदार आणि लेवा पाटील यांच्यामध्ये जर का सगळे सोयरे गण गोत जमत असेल, सोयरे होत असतील तर ते एका जातीचे सजातीय आहेत असं म्हणता येईल. सजातीय हा जो शब्द आहे तो सजातीय शब्द कुणबी आणि मराठ्यांना जसा लागू पडतो तसा लेवा पाटीदार आणि लेवा या लोकांच्या बरोबर तुमचे सोयरीक जमते का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. मग ते जर सोयरीक जमत असेल तर त्यांना आपण सजातीय म्हणतो. ठीक. तर अजून एक प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात सातारा माझ्या आईचे पंजोबा यांची कुणबी नोंद सापडली तर मला मिळेल का? मिळणार ना. आईचे म्हणजे स्त्री संबंधातून निर्माण झालेले नाते, त्यांचे जर कुणबी नोंद असेल आणि त्यांनी जर सर्टिफाय केले किंवा आमचं हे लग्न झालेलं आहे, आम्हाला हे लग्न जे आहे त्यांचं चुकून त्यांनी मराठा जात लावलेली आहे, लग्न हे सजातीय आहे, तर ते कुणबी ते म्हणतील किंवा हे ऍफिडेव्हिट देतील करून, त्या आधारावरती तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, सोयरे म्हणजे कोण? सोयरे म्हणजे स्त्रीच्या लग्न संबंधातून, स्त्रियांच्या लग्न संबंधातून तयार होणारे नाते म्हणजे सोयरे. आणि एकच मिनिट, सगळे जे असतात ते जे सगळे जे असतात ते तुमच्या रक्तसंबंधातले असतात. भावकीतले जे लोक असतात त्यांना सगळे म्हणतो. तर अजून एक विशाल सर बोलताय की हा सगळे सोयरे कायदा विधी मंदिरामध्ये येणार आणि जर तो तिथे या राजकीय लोकांच्या ओबीसी मताच्या प्रेमापोटी फेटाळला गेला तर आपल्या समोर काय पर्याय असेल? आपल्यासमोर मला सांगा, आपल्यासमोर काय पर्याय? मीच तुम्हाला विचारतो, आपल्यासमोर काय पर्याय? नाही कसाही, पण अजून दुसरा जो पर्याय मग काय? मला सांगा, आपल्यासमोर आज एक पर्याय उभा आहे ना. आज आपल्यासमोर एक पर्याय उभा आहे. या पर्याय नसलेल्या मराठा समाजाला मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आज पर्याय उभा राहिलाय ना. ठीक आहे. आता पुन्हा आमच्या भावकीमध्ये 2 जणांचे मराठा कुणबी असं शाळेतल्या निर्गमवर आहे, माझ्या आजोबांच्या चुलत भावाच्या मुलांचे आणि नातवांचे. तर आम्हाला मराठा कुणबी मिळणार. तुम्हाला रेव्हन्यू रेकॉर्ड काढा, तुमची वंशावळ जुळवा, तुम्हाला मिळणार. जुना रेव्हन्यू रेकॉर्ड तुम्हाला काढावा लागेल. त्याच्यानंतर पुन्हा 16 फेब्रुवारी नंतर हरकती जर आल्या तर त्यावर आपली तयारी काय आणि अधिसूचनाचे रूपांतर अध्यादेश म्हणजे कायद्याचं रूपांतर होण्यासाठी अडचण नाही होणार का? काही अडचण होणार नाही. जोपर्यंत मनोज जरांगे तिथे उभे आहेत ना, काही सुद्धा अडचण होणार नाही. तुम्ही एवढं निगेटिव्हचा विचारच करू नका. जोपर्यंत काय बोला मनोज जरांगे हे जोपर्यंत नो ऍडजस्टमेंटच्या याच्यावरती उभे आहेत ना, आतापर्यंत ते नो ऍडजस्टमेंट वरतीच गेली 16 वर्ष काम करतायत. एक दिवस आज काम करत नाहीये ते. हे काय त्यांचा पहिला दिवस नाहीये. गेली 16 वर्ष. मला एक नाही कळत सर. आता ठीक आहे, तुम्ही एवढं स्पष्टपणे एकदम सोप्या भाषेत सांगितलं की सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं जोपर्यंत ओबीसीच्या धर्तीवरती सवलती. तर मला तुम्हाला एक मेन प्रश्न विचारायचा होता.
आरक्षण आणि सवलत याच्यामध्ये काय फरक आहे? हे बघा, सवलत ही आर्थिक असते आणि आरक्षण हे नोकरीमध्ये येतं. सवलत ही नेहमी आर्थिक असते. तुम्हाला शाळेत शिक्षणामध्ये वसतिगृहाची सवलत असते किंवा आता आपल्या मुलांना पंजाबराव देशमुख वसतिगृहाची सवलत मिळते ना, त्याच्यामध्ये शैक्षणिक सवलतीचा भाग येतो. सवलत मिळते. आता ओबीसीला काय आहे, सवलत आहे ना, शैक्षणिक मध्ये सवलत आहे त्यांना. तशीच सवलत मराठा मुलांनाही द्या. या संदर्भातला GR त्यांनी आज मंजूर करून घेतलाय ना, तो फक्त इश्यू व्हायचं काम आहे. ठीक आहे. आणि सवलत ही घटनेतल्या 15(4) खाली येते आणि आरक्षण घटनेतल्या 16(4) कलमाखाली येतं. हम्म. पण आता मला एक सांगा, आपल्याला वंशावळी शोधायच्या असतील किंवा आपले कुणबी दाखले मोडी लिपीत आहेत, ते जर कोणी तहसीलदार किंवा कोणी देत नसतील किंवा पाठपुरावा आपल्याशी व्यवस्थित करत नसतील, तर अशा वेळेस आपण काय ऍक्शन घेऊ शकतो? 25 जानेवारी 2014ला जरांगे पाटलांनी त्या संदर्भात सुद्धा एक GR इश्यू करून घेतला आहे की पुरावे कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यावे याचे प्रत्येक तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. त्याच्यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उर्दू व मोडी भाषा अभ्यासक, लिपी आणि नायब तहसीलदार महसूल एवढ्या सगळ्यांची तहसील लेवलला एक समिती आहे तहसीलदाराच्या हाताखाली. आणि त्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्याचं डिजिटाइज रेकॉर्ड उपलब्ध केलं जात आहे आणि ते डिजिटाइज रेकॉर्ड पुन्हा प्रत्येक गावामध्ये तलाठ्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वर्गवारी करून किंवा या गावचं कुठलं त्या गावचं कुठलं असं त्या गावामध्ये ते जात आहे. त्या गावात ते गेल्यामुळे काय होईल की फक्त तुम्हाला वंशावळ जुळवायची आणि वंशावळ जुळवणं हे तुम्हाला फक्त तुमचं महसुली रेकॉर्ड जर काढलं, सातबाराचे उतारे जर काढले तुम्ही, जुने फेरफार वगैरे सगळे काढले, तर तुमची वंशावळ जुळते. तर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे सर, ओबीसीचे सर्व फायदे मराठ्यांना मिळणार असतील सवलतींचे, तर एज लिमिटचा फायदा एक्झाम फॉर्म भरताना मिळणार का? ओबीसी प्रमाणे सवलती असा शब्द आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा मिळणं अपेक्षित आहे. वयाच्या ज्या सवलती आहेत त्या सुद्धा, कारण शब्दरचना अशी आहे, मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नये यास्तव इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहेत. आता ही बघा, वयाची अट इकडे असते का शिक्षणामध्ये? नाही. वयाची अट असते नोकरीमध्ये. फक्त शिक्षणामध्ये. नोकरीच्या एक्झामला वगैरे वयाची अट असते. एज्युकेशन मधली सवलत आपल्याला या ठिकाणी मिळते. ओके, म्हणजे आपल्या बऱ्याच बांधवांना सवलत म्हणजे शिक्षणाच्या फी मध्ये फायदा होणार आहे. शिक्षणाच्या फी मध्ये प्रचंड मोठा फायदा होणार. मेडिकल इंजिनिअरिंग जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये आपले जे गरीब विद्यार्थी आहेत, त्या गरीब विद्यार्थ्यांना निश्चित याचा फायदा होतो. एक विचार केला, मला सांगा, आज कुणी ₹1 तुम्हाला देत नाही, की मेडिकलच्या फीसचे 12 लाख रुपये वाचणार आहेत. ओके, एका मुलाचे जर 12 लाख रुपये वाचले तर त्या घराची काय परिस्थिती सुधारणार लक्षात घ्या. तर मी बाकीचे बांधव अनेक सारखे तेच प्रश्न विचारतायत, त्यांना एकच सांगतो, आपल्या आईकडच्या जरी नोंदी असतील, आईकडच्या आजोबांच्या नोंदी असतील किंवा आपल्या इकडच्या जरी नोंदी असतील, सापडत असतील, तरीही त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आपल्याला कोणती सर्टिफिकेट मिळू शकतं सर्टिफिकेट नुसार. फक्त एवढंच की त्याची प्रोसिजर काय असेल काय नाही त्याच्याबाबत हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे पुन्हा तेच प्रश्न विचारत असेल तुम्ही पुन्हा एकदा तेच सांगून देतो. आईकडच्या बोला सर. नाही, कसं आहे, याच्यामध्ये सगळे म्हणजे कोण, सोयरे म्हणजे कोण याची डेफिनेशन जरी कळाली आणि मातृसत्ताक काय असतं आणि पितृसत्ताक काय असतं हे जरी कळालं सगळ्यांना, तरी मला वाटतं की काही प्रश्न निर्माण होणार आहे. सगळे म्हणजे तुमच्या रक्तसंबंधातले, वंशावळीतले लोक, भावकीतले लोक. आपले भावकी हा शब्द सुद्धा आपल्या याच्यामध्ये असायला पाहिजे. खरं तर शासकीय याच्यामध्ये भावकी हा शब्द नाहीये, शासकीय याच्यामध्ये भावकी हा शब्द सुद्धा आला पाहिजे. कारण भावकीतले म्हणजे कोण, तुमच्या रक्त नाते संबंधातले लोक आहेत, पुरुष प्रधान संस्कृतीतले, पितृसत्ताक मधले. आणि सोयरे म्हणजे कोण आहेत तुमचे? सोयरे म्हणजे तुमच्या स्त्रियांचे जे लग्न होतात, बहिणीचं लग्न होतं किंवा तुमच्याकडे एखादी मुलगी येते,
ती तुमची बायको असते, त्याच्यातून जे संबंध तयार होतात त्यांना आपण सोयरे म्हणतो. आणि त्या सोयऱ्याच्या ह्याच्यात सोयरे कधी होतात, ते ज्यावेळी सजातीय असतात त्यावेळेसच सोयरे होतात. सोयरीक जे असते ती सजातीयमध्येच होते, आंतरजातीयमध्ये सोयरीक होत नाही. आता पुन्हा एक प्रश्न आहे सर, सरसकट मराठा समाजाला मराठा म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यात कायद्याची अडचणी काय आहेत? मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी रद्द केलेला आहे. आरक्षणाचा कायदा रद्द केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय आर्टिकल 141 नुसार आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यावरती बंधनकारक असतात. मग मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं असताना आपण जर असं म्हटलं की बाबा मराठा, तरी सुद्धा मराठ्यांना कुणबी करा, सुप्रीम कोर्टचा कंटेम्प्ट झाला असं राज्य सरकारवरती कुणी सुप्रीम कोर्टमध्ये जाईल? हो. सरसकट हा शब्द ज्यावेळी वापरला जातो. तथापि जर पहिल्या टप्प्यातल्या ज्या नोंदी आहेत मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या, त्या नोंदीच्या आधारावरती जर प्रत्येकाने प्रमाणपत्र काढून घेतलं तर 1.5 कोटी लोक जातात ना डायरेक्ट. पण ते कुणबी आहेत म्हणून जातात, कारण त्यांची कुणबी नोंद सापडली, त्यांनी चुकून त्याच्या रेकॉर्डला मराठा नाव लावलेलं आहे म्हणून ते आतमध्ये जाऊ शकतात. त्या पहिल्या टप्प्यातल्या जाण्याला काहीच अडचण नाही. मराठा समाजाचा जो सर्व्हे चालू आहे तो नेमकी कशासाठी चालू आहे, आणि तो जर मागास सिद्ध करण्यासाठी चालू असेल तर मग यात काही अधिकारी फक्त मराठा का कुणबी मराठा का मराठा कुणबी एवढेच प्रश्न विचारत आहेत, बाकी सर्व माहिती तेच भरत आहेत. तेव्हा असा सर्व्हे निष्पक्षपाती होईल का आणि खरे आकडे सरकारपर्यंत पोहोचतील का? कसं असतं, कुठलंही सर्वेक्षण ज्यावेळेला होतं ना, तर सर्वेक्षण करत असताना ह्या मार्जिन ऑफ एरर त्याला म्हणतो. मार्जिन ऑफ एररला काही स्कोप असतो. स्टॅटिस्टिकल जी डेटा असतो, सांख्यिकी जी माहिती असते त्याचं गणित त्याचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये मार्जिन ऑफ एरर जो असतो तो गृहीत धरलेला असतो, आणि त्या ज्या काही चुकीच्या गोष्टी काही लोक करतात त्याचं प्रमाणही तेवढंच असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने चूक केली तर त्याच्यामुळे पूर्ण सर्वेला बाधा येते का? बिलकुल येत नाही. कारण की सर्वे हा प्रामाणिकपणे करणारी बरीचशी मंडळी असतात. आज आपण सगळेच प्रामाणिकपणे जगत असतो आणि शासकीय कर्मचारी सुद्धा प्रामाणिकपणे काम करत असतात. त्याच्यामध्ये काही गोष्टी मार्जिन ऑफ एररला त्याच्यामध्ये स्कोप आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र हे 1967च्या आधीच्या लिस्टमध्ये आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा 2004च्या आदेशानुसार यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि मराठा हे आणखी यादीमध्ये नाहीये. त्यामुळं हा जो काही सर्व्हे चालू आहे, मराठा समाजाच्या मागासलेपण तपासण्याचा सर्व्हे चालू आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही बोट ठेवलेले आहे तुमच्या मागासलेपणावरती किंवा 50% मध्ये तपासायला हवं होतं, त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा आजच्या तारखेला शासन गोळा करण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं. आणि माझी अशी आशा आहे की मराठा समाजाला ओबीसीचंच आरक्षण सरकार देईल. आवाज गेला तुमचा. तर धन्यवाद सर, आपण बराच वेळ आपल्याला दिला. नक्कीच अजून काही प्रश्न असतील तर आपले बांधव खाली विचारतील, मी तुमच्याशी डिस्कस करून पुन्हा त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आभारी आपला की आपण वेळ दिला. असंच मार्गदर्शन वेळोवेळी आपण करत राहावं एवढी विनंती. आणि बाकी मी आता बोलतो समावेश मला काय बोलायचं ते. ठीक आहे. धन्यवाद सर.